तर मी आता आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी आणि तर हा बघा हा दगड आहे आणि हा जो दगड आहे हा एका माणसाला उचलत नाही, उचलतात 11 लोक मिळून हा जो दगड आहे हा असा एक बोटाने उचलतात. तर आता जर हलवायचा बघितला तर हलत नाहीये. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलेली आहे कोकणामध्ये, म्हणजे कोल्हापूरपासून जवळच्याच अंतरावर आपण आलेलो आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये. आणि आजूबाजूचं वातावरण बघताय बघा तुम्ही, खूप छान असं वातावरण आहे, थोडा थोडा पाऊस पडत आहे. आणि आत्ता आपण या ठिकाणी 2 जागा एक्सप्लोअर करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेलं हे जुगाई देवीचं मंदिर आज आपण पाहणार आहोत. मंदिरामध्ये जाताना आपल्याला नव्याने उभारलेली कमान दिसेल. स्वागत कमानीमधून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर 5 ते 6 देवतांचे तांदळे दिसतील. जुगाई देवीची मूर्ती ही चतुर्भुज असून देवीच्या उजव्या हातात तलवार शूल तर डाव्या हातात असुरशीर व ढाल दिसून येते. मूर्तीची उंची साधारणतः 1.5 ते 2 फूट पाषाणामध्ये आहे. देवीच्या शेजारी देवीची पितळेची उत्सव मूर्ती आहे. देवीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे. देवीच्या शेजारी पितळेचे 3 टाक आहेत. देवीला खण आणि नारळाची ओटी दिली जाते. या जुगाई देवीची एक कथा सांगितली जाते. कोकणातून जोगेश्वरी देवी ज्यावेळी अंबाजोगाई जात असे त्यावेळी वेळूच्या बनात विश्रांतीसाठी थांबते. हे वेळूचे बन म्हणजे सध्या असलेली येळवण जुगाई. पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सव असतो. ज्योतिबाची पालखी जेव्हा सदरेवर विराजमान होते तेव्हा रात्री 12 वाजता जुगाई देवी छबिन्याला निघते. तेव्हा सोनुर्ले मान व इतर गावातील सासनकाठी पालखी समोर नाचवत मान मिरवत असतात. ह्या सासनकाठ्या आपल्या गावी परतल्यावर त्या गावी परत देवीची यात्रा भरून प्रसाद वाटप करत असतात. अनेक ब्राह्मण कुटुंबीय अंबाजोगाई योगेश्वरी जाता येत नसेल तर येळवण जुगाईला जाऊन मनोभावे दर्शन घेऊन येतात. मुख्य मंदिराच्या शेजारीच आपल्याला बारवं पाहायला मिळतं. बारवं म्हणजेच पाण्याचं कुंड किंवा विहीर. या कुंडामध्ये नैसर्गिक पाणी येतं. या पाण्याची चव काही वेगळीच असते. या विहिरीमध्ये 2 छोट्या मूर्ती व शिवलिंग आहे. बारवाच्या भोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. यामध्ये गणेशाची एक सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. बारव्याचा आकार शिवलिंगासारखा आहे. शेजारी तुळशी वृंदावन देखील आहे. तर आता मी आहे जुगाई देवस्थानाच्या इथे. हे जुगाईचं मंदिर आहे. ज्योतिबाची ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस मोठी यात्रा या ठिकाणी भरते. तर मंदिर आहे. तर त्या नवरात्रीमध्येच यायला लागलं होतं पण थोडंसं उशीर ना. देवीच्या दारात महाराष्ट्रासह कर्नाटक व कोकणातील हजारो भक्त येतात. श्री ज्योतिबा देव यांची बहीण जुगाई देवी असल्याने दोन्ही दैवतांची यात्रा एकाच दिवशी भरते. तर मी आता आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी आणि इथं एक जुगाई देवीचं मंदिर आहे, तिथं आम्ही आलेलो आहे. आणि प्रत्येक देवीची काही ना काहीतरी परंपरा असते, तशीच या ठिकाणी एक परंपरा आहे. तर इथे एक दगड आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा ती परंपरा काय आहे ते. तर हा बघा हा दगड आहे आणि हा जो दगड आहे हा एका माणसाला उचलत नाही. म्हणजे ज्यावेळेस देवीची यात्रा वगैरे असते त्यावेळेस हा दगड एक बोटाने उचलतात. 11 लोक मिळून हा जो दगड आहे हा असा एक बोटाने उचलतात. तर आता जर हलवायचा बघितला तर हलत नाहीये, कारण की खूप जड आहे. तर अशी या देवीची जी परंपरा आहे बघा की 11 लोक लागतात आणि 11 लोक या दगडाला एक बोटाने उचलतात. तर मला जर पॉसिबल झालं तर मी ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस यायचा प्रयत्न करेन. पण ही अशी परंपरा आहे, तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मंदिराचे शिखर हे खूप सुंदर आहे. आजूबाजूला जंगल असल्यामुळे बाहेरून मंदिराचा परिसर खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यात हे मंदिर अधिकच खुलून दिसते. श्री जुगाई देवीचे पुजारी अशी आख्यायिका सांगतात की जुगाई देवीचे मूळ स्थान मराठवाड्यातील अंबेजोगाई आहे. जुगाई देवी कर्नाटकातून पन्हाळा मार्गाने येत असताना श्री ज्योतिबा या ठिकाणी आल्यानंतर ज्योतिबारायांनी असा सल्ला दिला
की माझ्या उजव्या बाजूला घनदाट जंगल आहे. कासारी नदीच्या उगमाजवळ तुझे वास्तव्य व्हावे. ज्योतिबांना भाऊ मानून एक वचन मागितले आणि ज्योतिबांनी ते वचन दिले. तर या साईडला पण एक मंदिर आहे बघा, लोळजाई देवीचं. तर तिथे पण जाणार आहे आपण. गाडी लावली इकडं, तर जाऊयात. गर्दी खूप कमी आहे. लास्ट टाइम आलेलो तेव्हा खूप गर्दी होती ना ओमकार? श्रावण मे महिन्यात. वाव, कोकणात किती छान होतं. शाहूवाडी कोकणातच येते ना रे? आई लोळजाई देवी अनादी काळापासून घनदाट जंगल आणि काठावरती भंडारवाडी येळवण-जुगाईच्या मध्यभागी आहे. आई लोळजाईची यात्रा सुद्धा चैत्र पौर्णिमेला भरते. या देवीला 12 थळांची मालकीण असं म्हणतात. 12 गावातील तंदे व वाद देवीच्या दारात मिटवले जातात. देवीच्या पूजेचा मान गुरववाडी येथील गुरव समाजाला आहे. तर मंदिराच्या मागच्या बाजूला बघा काय रे ते चिमणी बघ केवढी मोठी. हा ना, किती प्रसन्न वातावरण आहे ना. आजकाल फक्त माकडच बघायला भेटतात, बाकी काय. बिचारी हे बघ कुठले तरी वेगळेच होते है ना. गर्दी कमी आहे ना आज. कुठला रेनकोट? हा हा हा, आपल्याला भेटला नाही त्या दिवशी तो. पण आपण घेतलेला ना राजगडला, तो जरा जाड होता. हा पातळ 100 आहेत ना. काटा तुटून फाटतो. पहिला होता ते शिकायचा जरा बऱ्यापेक्षा. भेटलंच नाही आम्हाला. 50 झाले 50. कसं फोडून खातोय बघा. कोण घेणार? तर असं होतं हे शाहूवाडीमधील सुंदर असं जुगाई देवीचं मंदिर. आता हे पाहून झालेलं आहे आणि आत्ता मी चाललेली आहे पावनखिंडकडे. पावनखिंड मी आधी बघितलेली आहे, पण आता सध्या खूप छान असा पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यात तो वॉटरफॉल मला बघायचा आहे तिकडचा. आता मी जाणार आहे. जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.